नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. महायुतीचा घटक पक्ष म्हणून आम्ही महानगरपालिका आणि नगरपालिकेमध्ये जिथे शक्य होईल तिथे भाजपा आणि राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत काम केलं. तसं असतानाही शिवसंग्राम संघटनेच्या वाटेला उपेक्षा, ज्योती मेटे यांचं वक्तव्य. आजपासून अमरावतीतील शाळा सकाळच्या सत्रात मतदार यादी विशेष पुनरीक्षणासाठी BLOंना दुपारी कार्यमुक्ती. 19 जुलैपर्यंत बदल लागू, शिक्षणाधिकाऱ्यांचे सर्व शाळांना निर्देश. धाराशिव बस स्थानकाची सुरक्षा राम भरोसे. बस स्थानकावर सध्या मेस्को कंपनीचा एकही सुरक्षा रक्षक तैनात नसल्याची गंभीर बाब समोर. बीडमध्ये 1956 मध्ये स्थापन झालेल्या शाळेच्या भिंतींना तडे. गणगेवाडी जिल्हा परिषद शाळेचे स्ट्रक्चरल ऑडिट करून नवीन इमारत उभारण्याची मागणी. परभणीच्या जिंतूर शहरात SBIचे ATM गेल्या अनेक दिवसांपासून बंद. याकडे बँकेचे अधिकारी, कर्मचारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष. साताऱ्यात चितळीमध्ये अंगणवाडीजवळ शेळ्यांवर बिबट्याचा हल्ला. सातारा सांगली सरहद्दीवर दहशतीचं सावट. बिबट्याचा बंदोबस्त करावा, नागरिकांची मागणी. नाशिकमधील नांदगावमध्ये वारकऱ्यांचा पायी दिंडीचा प्रवास. हातात टाळ, डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन मृदुंगाच्या तालावर नाचत गात विठ्ठल नामाच्या जयघोषात दिंडीला सुरुवात. पुण्यातील राजगुरुनगरमध्ये जोरदार पावसाने सिद्धिविनायक व्यापारी संकुलाची संरक्षण भिंत कोसळली. भिंत कोसळतानाचा थरारक क्षण परिसरातील CCTV कॅमेऱ्यात कैद. नाशिकच्या बागलाणमध्ये जुने निरपूर जिल्हा परिषदेच्या शाळेसमोर जीवघेणा खड्डा. ग्रामस्थांनी वारंवार तक्रार करूनही संबंधित विभागाचा कानाडोळा. खड्डा न बुजवल्यास पालकांसह विद्यार्थी करणार आंदोलन. हिंगोलीच्या पारडा येथे करणीच्या संशयातून वृद्ध दाम्पत्याची निर्घृण हत्या. स्थानिक गुन्हे शाखेकडून 3 आरोपींना अटक. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.